हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले पॉलिटिकल सायन्सचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट स्टार्ट. सो सी, फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे द वर्ल्ड सिन्स 1991. फर्स्ट चॅप्टरचे नाव काय आहे? द वर्ल्ड सिन्स 1991. इट मीन्स 1991 नंतरचे जग. ओके. इन द 11th स्टँडर्ड वी स्टडीड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट्स फ्रॉम 1945 टू 1991. तर पहा, 11th स्टँडर्ड मध्ये 11वी मध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यानच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट्सचा स्टडी केला. ओके. इन दिस चॅप्टर वी विल लुक ॲट द चेंजेस दॅट हॅव टेकन प्लेस इन द पोस्ट 1991 एरा. तर पहा, या चॅप्टरमध्ये आपण 1991 नंतरच्या कालखंडाचा स्टडी करणार आहोत. ओके. द फॉल ऑफ द बर्लिन वॉल in November 1989 and the eventual disintegration of the Soviet Union ended the Cold War era. म्हणजे नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची वॉल पडली आणि सोव्हिएत रशियाच्या डिसइंटिग्रेशन म्हणजे विघटनाची सुरुवात होऊन शेवटी एंडेड द कोल्ड वॉर एरा म्हणजे शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. It also ended the East-West division of the world that was based on the rivalry of the United States and its allies and the Soviet Union and its allies. तर पहा, म्हणजे काय? तर अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर, युद्धावर डिपेंडंट ईस्ट वेस्ट वादही यामुळे संपुष्टात आले. The developments in the post-Cold War period can be analyzed through 5 major dimensions. तर पहा, post-Cold War period म्हणजे शीतयुद्धानंतरचा काळ आणि त्या काळातील घटना आणि त्याचबरोबर घडामोडींचा आढावा आपण पुढील 5 मुख्य डायमेन्शन्सद्वारे घेणार आहोत. सो फर्स्ट इज एंड ऑफ कोल्ड वॉर अँड राईज ऑफ न्यू स्टेट्स. म्हणजे काय? तर कोल्ड वॉरचा शेवट म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि न्यू स्टेट्सचा उदय. ओके. म्हणजे नव्या राष्ट्रांचा उदय. द एंड ऑफ कोल्ड वॉर लीड टू द एंड ऑफ अन इंटरनॅशनल ऑर्डर डॉमिनेटेड बाय द टू सुपर पॉवर्स, द युनायटेड स्टेट्स अँड द सोव्हिएत युनियन. तर पहा, कोल्ड वॉरच्या शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी, सुपर पॉवर्स म्हणजे काय? तर महासत्ता. तर या दोन महासत्तांनी व्यापलेली इंटरनॅशनल ऑर्डर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. इट ऑल्सो सॉ द एमर्जन्सी ऑफ न्यू स्टेट्स आफ्टर द डिसइंटिग्रेशन ऑफ द सोव्हिएत युनियन. तर पहा, याच काळामध्ये, याच पिरियडमध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन, डिसइंटिग्रेशन होऊन नवीन राष्ट्रे, नवीन स्टेट्स उदयास आली. ओके. नेक्स्ट, सेकंड आहे एमर्जन्सी ऑफ युनिपोलॅरिटी. द कोल्ड वॉर बिटवीन युनायटेड स्टेट्स अँड द सोव्हिएत युनियन केम टू एंड सायनलिंग द एंड ऑफ बायपोलॅरिटी. तर पहा, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील कोल्ड वॉर संपल्यामुळे केम टू एंड सायनलिंग द एंड बायपोलॅरिटी म्हणजे बायपोलॅरिटी संपुष्टात आली. ओके. दिस लीड टू द एमर्जन्सी ऑफ ए बायपोलर वर्ल्ड ऑर्डर डॉमिनेटेड बाय द युनायटेड स्टेट्स. म्हणजे काय? तर पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणजे एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली. ओके. नेक्स्ट, ह्युमन राईट्स. थर्ड आहे ह्युमन राईट्स अँड ह्युमॅनिटेरियन इन्व्हेन्शन. म्हणजे काय? तर मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप.
There was an increasing awareness about human rights and also a rise in intervention for humanitarian purposes. म्हणजे काय? तर पहा, ह्युमन राईट्सच्या मानवी हक्कांबाबतच्या अवेअरनेसमध्ये ग्रोथ झाली आणि ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून मानवतावादी पर्स्पेक्टिव्हमधून झालेल्या इंटरव्हेन्शन मध्ये वाढ झाली. ओके, नेक्स्ट आहे फोर्थ, टेररिझम म्हणजे काय? दहशतवाद. The nature of terrorism changed after the 11th September 2001 attacks, also known as 9/11 attacks against the United States. तर पहा, 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिका विरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर, अटॅक नंतर, ज्याला 9/11 अटॅक्स म्हणून ओळखले जाते, अगेन्स्ट द युनायटेड स्टेट्स, तर अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर टेररिझमचे म्हणजे दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले, चेंज होत गेले. ओके, नेक्स्ट फिफ्थ आहे मल्टीपोलॅरिटी अँड रिजनलिझम. दिस प्लेस primarily saw the rise of China and India, the growing importance of the Indo-Pacific region, and also the rise of Russia under Vladimir Putin. तर पहा, या काळात, या पिरियडमध्ये मेनली चीन आणि भारत या स्टेट्सचा, या राष्ट्रांचा प्रभाव वाढला. इंडो पॅसिफिक रिजनचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. ओके, regions and regional organizations started to become more important. तर पहा, या घडामोडींबरोबरच रिजनल ऑर्गनायझेशनचा विकास झाला, ज्यामुळे मल्टीपोलॅरिटी इन द वर्ल्ड ऑर्डर अस्तित्वात आली. Regions and regional organizations started to become more important. म्हणजे काय? तर regions म्हणजे प्रदेश आणि regional organizations म्हणजे प्रादेशिक संस्थांचे, प्रादेशिक ऑर्गनायझेशनचे महत्त्व वाढत गेले. ओके, नेक्स्ट, डू यू नो ए सुपर पॉवर इज ए स्टेट विथ ए लीडिंग पोझिशन इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. तर पहा, सुपर पॉवरला म्हणजे महासत्तेला इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. इट हॅज द ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स ग्लोबल इव्हेंट्स अँड फुलफिल इट्स ओन इंटरेस्ट. तर पहा, सुपर पॉवरकडे म्हणजे महासत्तांकडे जागतिक घडामोडींवर, ग्लोबल इव्हेंट्स म्हणजे जागतिक घडामोडी, तर ग्लोबल इव्हेंट्सवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची ॲबिलिटी असते, क्षमता असते. आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर, द युनायटेड स्टेट्स अँड द सोव्हिएत युनियन वेर द टू सुपर पॉवर्स हू कन्फ्रंटेड ईच अदर ड्युरिंग द कोल्ड वॉर. तर पहा, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर कोल्ड वॉरच्या पिरियडमध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन सुपर पॉवर्स एकमेकांसमोर उभ्या होत्या. नेक्स्ट, एंड ऑफ कोल्ड वॉर अँड राईज ऑफ न्यू स्टेट्स. म्हणजे कोल्ड वॉरचा एंड म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि राईज ऑफ न्यू स्टेट्स म्हणजे नव्या राष्ट्रांचा उदय. वी कॅन सी टू इम्पॉर्टंट ट्रेंड्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स सिन्स द ईस्ट युरोपियन रिव्होल्यूशन ऑफ 1989. तर पहा, 1989 मधील ईस्ट युरोपियन रिव्होल्यूशन नंतर इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आढळतात. इम्पॉर्टंट ट्रेंड्स म्हणजे महत्त्वाचे प्रवाह. ओके, द फर्स्ट इज द assertion ऑफ द कन्सेप्ट ऑफ एथनिक नॅशनलिझम बेस्ड ऑन राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन, and the second is the end of bipolarity. तर पहा, फर्स्ट म्हणजे राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे स्वयंनिर्णयाच्या राईटवर, हक्कांवर आधारित एथनिक नॅशनलिझम
म्हणजे वांशिक राष्ट्रवादाच्या कन्सेप्टचा आग्रह आणि सेकंड म्हणजे बायपोलॅरिटीचा एंड. ओके, बायपोलॅरिटी existed because of the existence of the two superpowers, United States and the Soviet Union. तर पहा, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन सुपर पॉवर्स अस्तित्वात असल्यामुळे बायपोलॅरिटी अबाधित होती. The world was divided into two centers of power. तर पहा, सत्तेच्या पॉवरच्या या दोन सेंटर्स मध्ये, केंद्रांमध्ये जग डिवाइड झाले होते, विभाजित झाले होते. Therefore, the disintegration of the Soviet Union meant the end of bipolarity in the world. म्हणजे सोव्हिएत रशियाच्या डिसइंटिग्रेशन म्हणजे विघटनामुळे एक सुपर पॉवर लोप पावली आणि जगामध्ये बायपोलॅरिटी नष्ट झाली. ओके, The revolution of the East European states was a revolution of growing aspirations of the middle class. तर पहा, ईस्ट युरोपियन स्टेट्स मधील रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती ही तेथील मिडल क्लासच्या म्हणजे मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. They desired more freedom and economic well-being. तर पहा, अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य. इकॉनॉमिक वेलबिंग म्हणजे आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. They rose against the economist governments that were controlled by the Soviet Union and emerged as free democratic states. तर पहा, म्हणूनच सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. Even within the Soviet Union, the movement for more political and economic freedom led to the various states demanding more autonomy and eventually independence. तर पहा, सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक स्वातंत्र्य म्हणजे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुवमेंट्स म्हणजे चळवळी उदयास आल्या. Meanwhile, the ethnic identity of the various people of the region became stronger. This led to the demand for the creation of interdependent states based on ethnic identity. तर पहा, त्यामुळे काय झालं की वेगवेगळ्या राज्यांनी, वेगवेगळ्या स्टेट्सनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. आणि याच दरम्यान विविध रिजन्सतील, विविध प्रदेशांतील लोकसमूहांच्या इथनिक आयडेंटिटी म्हणजे वंशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. आणि यामुळे वंशिक अस्मितेवर डिपेंडंट स्वतंत्र राष्ट्र इंडिपेंडंट स्टेट्स निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. ओके, हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस ट्रेंड. तर पहा, याची काही उदाहरणे, याची काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, इन युरोप द पॅटर्न ऑफ क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्स कॅन बी सीन ॲज फॉलोज. तर पहा, युरोपमध्ये नवीन राष्ट्रे, नवीन स्टेट्स निर्माण झाली, ते आपण पाहणार आहोत. चेकोस्लोवाकिया split into two states, Czech Republic and Slav Republic. तर पहा, चेकोस्लोवाकियाचे चेक रिपब्लिक आणि स्लाव रिपब्लिक या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. देन नेक्स्ट, युगोस्लाविया स्प्लिट इनटू क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, नॉर्थ मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो. तर पहा, युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, नॉर्थ मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करूया. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओज देखील शेअर करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स, काही क्वेरीज विचारायचे असतील
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ, टेक केअर.